एक कविता का लिहायची आणि का नाही ह्याची भूमिका मांडणारी कविता मी तुमच्या समोर ठेवतो. चा उल्लेख आला. माझ्या कवितेनंतर दूध येणार आहे. हे मी माझ्याकडून नाही सांगत, संयोजकांनी मला तुम्हाला सांगायला लावलेलं आहे. पण दूध नक्की येणार आहे. एवढं चांगलं कवी संमेलन इथं झालेलं आहे. तुमचं सगळ्यांचं भरपूर अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. ज्यांनी स्टेज वगैरे हे केलेलं आहे त्यांचंही अभिनंदन. मी इथं आलो, माझ्या बायकोनं मला सुटका दिली, तिचं मी भरभरून अभिनंदन करतो. काय आणि जे घरी गेलेले आहेत, म्हणजे आमच्या ताई गेलेल्या आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं की गिळायला घरी येणार आहात का बाहेरून हातडून येणार आहात, त्यांचंही हार्दिक अभिनंदन. एक कविता का लिहायची आणि का नाही ह्याची भूमिका मांडणारी कविता मी तुमच्या समोर ठेवतो. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. शब्दांच्या मागे विस्तव धग धगते केंडे, विस्तव धग धगते केंडे. हे काळीज फुले त्यावर भाजून घेणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. या काळोखाला या काळोखाला गिळता येते जेव्हा, गिळता येते जेव्हा. या काळोखाला गिळता येते जेव्हा, कविता पोटातून ओठी येते तेव्हा. पेशी पेशींच्या वाती पेटवून देणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. मी अक्षर पेरीत जातो रक्त, मीला थाडून देतो ही सारी तक्त. मी अक्षर पेरीत जातो रक्त, मीला थाडून देतो ही सारी तक्त. हा वर्तमान मी इतिहासाला देणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. आणि शेवट आहे की कबीरांनी का लिहिलं, तुकोबांनी का लिहिलं, ज्ञानोबांनी का लिहिलं. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, निर्भय होतो आहे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या दृष्टी देतो आहे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या दृष्टी देतो आहे. या कविता माझ्या, या कविता आमच्या तुमच्या जगण्याचे लेणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. या कार्यक्रमाला